हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज परत एकदा ब्लॉग मध्ये. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा. काल तिला डिस्चार्ज केलेली आहे आणि आपण आहोत घरी. घरी झालंय असं की पाण्याचा होता प्रॉब्लेम. तर सोसायटी वाल्यांनी काही मेसेज वगैरे टाकला नव्हता. आत्ता सकाळी मेसेज टाकला. काल मी ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर की पाण्याच्या पाईपलाईनचं दुरुस्तीचं काहीतरी कुठे काम चालू आहे टेमघरला वगैरे. टेमघर नाही, कुठेतरी पाईपलाईन येते आपली इथली तिथे. आणि त्याच्यामुळे 4 दिवस म्हणजे 11, 12, 13, 14, 15 असे 5 दिवस पाण्याचा प्रॉब्लेम राहणार आहे. 12-12 तासानंतरच्या शेड्यूलने पाणी सोडलं जाणार आहे. हे काय आपल्याला माहित नव्हतं. सकाळी मेसेज वाचला मी तेव्हा मला कळलं. त्यामुळे झालं असं की पाणी आपल्याला कमी भेटत होतं. आत्ता बघा टाकी इतकी भरलेली आहे आणि ती टाकी पण थोडीफारच भरली लावली थोडीशी. आता पाणी येऊन आता मी काय करतो, सरळ टायमर लावतो. 17 मिनिटं झालेत. 17 मिनिटं याच्यात ऍड करा अजून 4-5 मिनिटं. 4-5 मिनिटं लेटच लावला मी टायमर. एवढा वेळ झाला ते पाणी आलंय ते की एवढं पाणी भरतं बघा. आणि त्याच्यामुळे झालंय असं, इकडे या किचन मध्ये हालत दाखवतो. आपण काल परवाच्या दिवशी जे काही जेवलो, काय काय केलं, ती भांडी वगैरे दाखव. दिसतात का? ही भांडी सगळी जमा आहेत. ही म्हणून मी जास्त ताट वगैरे त्यांना काढायला लावली नव्हती मुद्दाम. मला माहिती होतं की असंच काहीतरी होणार. मी सगळी भांडी बिंडी जमा आहेत. आता थोडंफार पाणी येतं, त्या पाण्यामध्ये पटापट आपण जी काही भांडी आहेत ती घासून घेऊया. तर मी हे सगळं घासतो. थोडं स्टॉप कर. पाणी स्टार्ट करायला गेलो, भांडी घासायचे वगैरे बोलतोय मी आणि बघा पाणी गेलेलं आहे. हा नळ आमचा जो पाण्याचा आहे, जे सोसायटीचं पाणी येतं तो आहे. आणि हा टाकीचा नळ आहे, जो आपली इंटरनल टाकी आहे. तर पाणी गेलेलं आहे. बंद करायला लागतील मला कॉक वगैरे. तर कॉक वगैरे बंद करतो मी पहिले. इथे टायमर स्टॉप करतो. याच्यात 4 मिनिटं ऍड करायची म्हणजे फक्त 20-22 मिनिटं पाणी सोडलेलं आहे. नळ कॉक बंद. इकडे काय पाणी आपलं वरती टाकीत जे आहे ते त्याच पाण्यामध्ये आंघोळ इतर गोष्टी काय असतील त्या कराव्या लागतात. आता आम्ही काय तिघच आहे त्यामुळे काय एवढं काय लागणार नाही. पण भांडी घासायला इतर गोष्टी करायला पाणी बिणी लागतंय. तर मग जरा मी हे सॉर्ट आउट करून घेतो. इथे जे पाणी भरलेलं आहे, हांडा वगैरे ठेवलेला आहे, तर त्यातलं पाणी वापरेन मी आणि ते करून घेतो. मग थोडीफार भांडी आहेत ती आपल्याला धुवायलाच लागतील, कारण परत वापरायचीच आहेत भांडी. तर ब्लॉगची झाली अशी सुरुवात. आणि सुरभी आहे केअर मध्ये. तिची जी आई आहे ती केअर करते तिची. तिकडे आपण सोडले, कारण ते घर खाली आहे. आपण इथे 4थ्या माळ्यावर असल्यामुळे, घर वरती असल्यामुळे तिला चढता वगैरे येणार नाही. तर ठीक आहे, आता हे सगळं काम आपल्यावरतीच पडलंय, करून घेऊया. चला. तर मित्रांनो, भांडी जी होता ती बघू शकता तुम्ही. हे बघा, दाखव. दे परीकडे, दे परीकडे दे. सगळं पप्पांनी घासलेलं फक्त आहे. हे लास्ट भांडं राहिले. एक भांडं राहिले. लास्ट ची कढई, उसको भी घस डालेंगे. मग झालं. अर्धी बादली पाणी घेतलं होतं मी. अर्ध्या बादली पाणी मध्येच भांडी हे केली, कारण इथे पाण्याला एवढं हे नाही, फोर्स नाही. तो अच्छे से घसा पुसा. हे काय थोडी ताट प्लेटी वगैरे ठेवले तिथे. तिकडे चहा केला परीने चहा केला. हा इथे परीनेच मॅगी टाकली आहे त्याच्यामध्ये. हा, तीच करेल आता. तर हे सगळं करून घेतो मी, मग भेटू. तर मित्रांनो, इथे लास्ट भांड जे आपलं होतं ते मला असं वाटतं लास्ट. हे बघा तिकडे 2 भांडी लगेच निघाली बघ. 2-3 भांडी लगेच रेडीच आहेत. अजून प्लेट मध्ये घ्यायचंय, अजून कप घ्यायचा. म्हणजे भांड्यांचा वापर सतत होतो आणि सारखीच भांडी धुवायला घासायला निघतात, असा विषय आहे. हे झालेलं आहे आपलं. इथे जो पसारा होता तो भांड्यांचा तो क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, चला इथेच राहू दे. हात बी धुवून घेतो. अजून आंघोळी व्हायच्यात आमच्या. तर ह्यांच्या आंघोळी तर तिकडेच होतील. बादली घेऊन जातो मी. भेटूया थोड्या वेळामध्ये चहा नाश्ता करताना. तर मित्रांनो, स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये. काल आपण तुम्ही बघितलं भांडी घासली वगैरे इतर गोष्टी. म्हणजे दिवसभरात काय केलं मग आम्ही. तू ई करते ना, सगळं त्याच्यात आवाज जाणार. हे बघा इथे माईक लावलाय मी
आणि ते माईक लावलंय सोनाने. तर याचा पुरेपूर ट्रायपॉड आहे बघा, दिसतं का? ट्रायपॉड घेतलाय ते ह्याचा पुरेपूर वापर होतोय, मस्त एकदम आणि वापर. आणि काल त्याची चार्जिंग थोडीशी कमी झाली, त्याची थोडीच कमी झालेली, मग ते लावलं मी इथे आहे ना तीन वेळेस होते. असं पकडायचं आहे. अच्छा तुम्ही खाली घेत होते. हे काय पण क्लिअर फुटेज येते ना त्याच्यामध्ये. तर मग आता त्यांना कालचं सांगायचं राहिलं, सॉरी. वेलकम बॅक टू द ब्लॉग. आजचा दुसरा दिवस आहे. कालचं तुम्ही बघितलं, भांडी घासत होतो वगैरे इतर गोष्टी करत होतो, ते सगळं झालं. त्यानंतर मग आमचं ऍक्च्युली जेव्हा बिवायचं हे होतं, तर मग ह्यांना काय केलं, आंघोळी करायची होत्या म्हणून घेऊन गेलो मी तिथे जिथे सुरभी आहे, आणि तिथे त्यांनी आंघोळ केली, जेवल्या, आणि मी गेलो बाहेर. बाहेर जेवलं, कारण की कसं यांना टाइम लागणार होता या आंघोळी पांघोळी करायला, इतर गोष्टी करायला, त्याच्यामुळे तोवर ते जेवण आले. तर मी खाना खाके माईकच्या जवळ गेल्यावरती 2 लोकांचा पण आवाज येऊ शकतो. हा येतो ना. मग नंतर आहे ना ते झोपले, आम्हाला आणायचं होतं तर मी झोपून गेलो, खाल्लं ना त्याच्यामुळे, थकल्या असल्यामुळे, म्हणजे झोप नव्हती झाली त्यामुळे झोपून गेलो मी. तर झोपलो बिपलो, आणि मग काय रात्री काय ब्लॉगच नाही केला, कारण की ह्यांना मी आणायलाच लेट गेलो होतो. किती वाजले होते काय? 9 9:30 वाजले होते. आहे ना, 9:30 वाजले. तेव्हा यांना घ्यायला गेलो, तिकडे जेवलो, मग आलो. तर असा टाइम गेला कालचा, त्यामुळे मी काय ब्लॉग केला नाही तो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात अशी, आज जरा ट्रायपॉड वापरतो, आणि तो क्लिप होता ना जो तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवला बघा, हा जो क्लिप आहे ना, हा क्लिप त्याला लावला ट्रायपॉडला मी, जो नवीन आणला होता माईक सोबत. त्याच्यात आवाज जाईल तुझा. तिने पंखा लावला इथे. ते थोडस पाणी काढायला घेतलं त्यांना, का तर आंघोळ बिंगोळ करतील. सॉरी, आंघोळ आहे, हे करतील, हातपाय धुतील. ऍक्च्युली पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे, काहीतरी ते बोललो ना तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये, की पाईपलाईन काहीतरी दुरुस्त करायचं काम झालं. हे बघा, एवढूस पाणी टाकीत, आणि त्या टाकीत पण वापरण्याजोगच पाणी आहे फक्त. तर त्याच्यामुळे मग काय नाही हे करता येत आपल्याला, पाण्याचा जास्त वापर, जास्त पाणी येत नाही म्हणून काढता येत नाही. तर मी काय करेन, आज आमची जी व्हायरल जी रेसिपी होती ना, जी मी भेंडी, कुरकुरीत भेंडी, ती करणार आहे आज. ती आज पप्पा करणार आहेत. आज ती करणार आहे. ती तर मग आजचा ब्लॉग करतो मी इथेच एंड. ते बघायचं असेल तर पुढचा ब्लॉग आहे तो बघा, तो उद्या येईल. तोपर्यंत असेच बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सुरभीची तब्येत अपडेट सांगतो, चांगली आहे, व्यवस्थित आहे. आता उठते, ती चालते, स्वतःहून जाते बाथरूमला वगैरे. थोडीफार मदत लागते तिला. आजचा उद्याचा दिवस मला वाटतं जाईल थोडं, तिला थोडं फ्री व्हायला, बॉडी फ्री व्हायला थोडा टाइम जातो. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा, हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, जबरदस्त राहा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.